त्यांना आवडेल किंवा त्यांना पटकन लक्षात येईल अशा पद्धतीनं हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये बरेचसे जे तांत्रिक शब्द असतात किंवा वेगालीचं खूप मोठं विश्लेषण केलं असतं, काय अर्थव्यवस्थेवर कमेंट केलेली होती, अशा गोष्टी मी काही भाषा करणार नाही. मी सरळ बेरोजगारीच्या विषयाला हात करणार. परिस्थिती अशी आहे की वयात आलेल्या प्रत्येक आणि वयात आलेल्या आणि काम मागणाऱ्या प्रत्येक तरुण स्त्री पुरुषाला रोजगार मिळेल अशी अर्थव्यवस्था साकार करण्यामध्ये आपल्याला आजपर्यंत यश आलेलं नाही. इतकंच नाही तर आज आपण ज्या पद्धतीनं आपली अर्थव्यवस्था वाटचाल करत आहे त्या पद्धतीनं पुढं जात राहिलो तर हे उद्दिष्ट, हे रोजगार ज्याला हवा आहे, ज्याला गरज आहे, जो रोजगार मागतो आणि जो रोजगारक्षम आहे त्याला रोजगार मिळेल अशी अर्थव्यवस्था निर्माण आपण करूच शकणार नाही. अशा पद्धतीनं आपली सध्याच्या आर्थिक अर्थकारणाची वाटचाल चालू आहे. एक स्वाभाविक गोष्ट म्हणून राज्यासमोर रोजगार उपलब्ध करणारी, रोजगार देणारी व्यवस्था निर्माण करणे हे राज्यासमोरचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्या उद्दिष्टाला अग्रक्रम देऊन, त्याला प्राधान्य देऊन समाज रचना आणि अर्थकारण आणि तंत्रज्ञानाची व्यवस्था त्या पद्धतीनं करणं आवश्यक असतं. पण सध्या ते काही होत आहे असं दिसत नाही. त्यामुळे काय झालं की बेरोजगारीची ही समस्या हे आपल्या देशाचं एक असाध्य असं दुर्गण बनत चाललं आणि या दुर्धर समस्येवर इलाज शोधणं, तातडीनं इलाज शोधणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. काल परवा जो अग्निवीर किंवा जो काय सगळा प्रकार झाला त्यानंतर जो उद्रेक आपण पाहतोय सगळ्याच राज्यांमध्ये, बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये झाला. महाराष्ट्रामध्ये तो काही फारसा उद्रेक झाला नाही, पण कालपासनं दक्षिणेतल्या राज्यांमध्ये सुद्धा हा उद्रेक सुरू झालेला आहे. त्याचा जे काय थोडासा गोषवारा किंवा ज्याचा सुतोवाच मोदींनी केलं होतं त्याच्यावरनं बहुतेक सगळ्यांच्या लक्षात आलं, तरुणांच्या लक्षात आलं की ही फसवेगिरी आहे आणि या फसवेगिरीच्या शिडीमधनं हा सगळीकडे उद्रेक सुरू झालेला, दंगे सुरू झालेले. अर्थात या सगळ्यांची कारणं, हे सगळ्यांचे विश्लेषण अजून काही आलेलं नाही आहे. या तरुणांनी दंगे करणारा किंवा हा उद्रेक त्यांनी केला त्यांचा झालेला आहे अशा युवकांच्या मुलाखती किंवा त्यांच्या नक्की मनात काय आहे हे आलेलं नाही. पण जर का अक्रॉस इंडिया, भारतभर जर का सगळीकडे सुरू आहे आणि रोजगाराची संधी सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला देतोय आणि या संधीच्या विरोधातच सगळीकडे जो उद्रेक सुरू झालेला आहे, हा लक्षणीय भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. सर्वसाधारणपणे असं दिसते की जसं मी म्हणालो आम्हाला फसवलं जात आहे अशी एक साधारणपणे मानसिकता युवकाची तयार झाली. त्यामुळे हे असं झालं. आता याचं काय झालं? आता याचं एक कारण असं आहे की रोजगाराची जी भीषण परिस्थिती आहे, बेरोजगारीची जी भीषण परिस्थिती आहे ती आता आपण समजून घेतली पाहिजे. गुजरातमध्ये काही दिवसापूर्वी 3000 नोकऱ्यांसाठी, कशा या 3000 नोकऱ्यांसाठी 13 लाख अर्ज केले. राजीव सरदेसाईची एक 10-15 दिवसापूर्वीची एक छोटी यूट्यूबवर त्याची बातमी आहे, त्यांनी विस्ताराने हे सगळं सांगितलेलं आहे. मग 3-4 मिनिटात त्यांनी विषय व्यवस्थित कव्हर केलेला आहे की का झालं, कसं झालं, कुठल्या लोकांनी म्हणजे पदवीधर, उच्च पदवीधारक, PhD, डॉक्टर्स आणि इंजिनियर्स अशा सगळ्या लोकांनी 3000 जागांसाठी 13 लाख अर्ज आलेले आहेत. ही एकीकडे ही बेरोजगारीची परिस्थिती आहे. दुसरीकडे आता एक कल्पदेश कुठे आहे, काही दिवसापूर्वी हे गेल्या आठवड्यातच कल्पदेश मला सांगत होता की त्याने तो जिथे काम करतो त्या कामाच्या जागी 2 वॅकन्सीज कल्पदेश म्हणजे आपण यासाठी केली की बेरोजगारीच्या संदर्भात किंवा 2 रोजगार तुझ्या कामाच्या जागी निर्माण होत आहेत त्यासाठी तो जे व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकला होता त्याला किती रिस्पॉन्स आला होता? 650 कॉल आले होते. 650 2 जागांसाठी 650 कॉल आले. फक्त 40गाव शहरातले आणि ग्रामीणमध्ये 650 कॉल होते आणि 300 ॲप्लिकेशन आले होते.
आमची 10वी-12वी पास नापासवरची जागा होती पण आमच्याकडे BE पर्यंत ॲप्लिकेशन आहे. हे म्हणजे दोन जागांसाठी जवळपास एक जात अर्ज आणि फोन कॉल हे आले. आणि गंमत अशी की हे नोकरी मागणारे आहेत हे यातला कोणीही याचना करणारे नाही, अत्यंत अरोगटली त्याच्याशी बोललेले सगळे. हे मला नोकरी पाहिजेच नाही. त्यापैकी कुठल्या तरी एखाद्या खासदाराच्या किंवा आमदाराच्या कुठल्या तरी ऑफिसमधलेही मला कॉल होता की आमचे साहेब बघून घेतील तुम्ही या नोकरीचं, बघा बाकी तुमचं काय ते बघून घेऊया अशा पद्धतीचं. तुमचं काय ते म्हणजे काय तुमचं सेटल करायचं असेल, घेणं असेल काय की 8-10 हजाराची बिगर पगार असलेली नोकरी हे इतकंच उदाहरण होतं. 40गावमधलंच एक उदाहरण आहे. 2 जागांसाठी इंजिनियरपर्यंत लोकांचे अर्ज किंवा फोन कॉल होते. मी होतो 2 आठवड्यापूर्वी त्याच्यासोबत, तेव्हा त्याला सतत लोक फोन करून परेशान करत होते. बिहारमधल्या आरा या गावामध्ये नोकरीसाठी अर्ज मागितलेल्या किंवा नोकरीसाठी अर्ज केलेल्या तरुणांनी जेव्हा त्यांची इंटरव्ह्यूज व्यवस्थित होत नव्हते किंवा एकंदरीत लक्षात आलं की प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे, तेव्हा त्यांनी ट्रेनच भेटवून दिली. बोधगयामध्ये बिहारमध्येच अशाच प्रकारे तरुणांनी रेल्वेच्या भरतीच्या संदर्भामध्ये रेल्वे स्थानकावर हल्ला केला. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आले होते, तरुण आले होते आणि नोकऱ्या अत्यंत कमी होत्या. ते त्यांना हे मॅनेज करता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ते स्टेशनवर हल्ला केला, दगडफेक झाली, त्या संघर्षात गोळीबार झाला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. नोकरी मागायला गेलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एक साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी रेल्वे भरतीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचा असाच मोठा संताप आणि उद्रेक झालेला आहे. आता हा तरुणांचा उद्रेक काय झाला आणि हे असं का होतं वारंवार? आता नोकरीची संधी आली ही कुठली अग्निवीर किंवा जी काय नवीन कल्पना आणली सरकारने मोदींनी, त्यातली तरुणांचा उद्रेकच होतो, संतापाचा उद्रेक होते. कारण नोकऱ्या मिळत नाही, त्यांच्या हाताला काम नाही. मग आता देशामध्ये ही परिस्थिती का उद्भवली? बघा मेन्शन करताना अण्णाजी म्हणाले की गेल्या 42 वर्षामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जेवढं होतं त्यापेक्षा जास्त बेरोजगारीचं प्रमाण आज तिथे आपल्या देशामध्ये आहे. हे 8% वर गेलेलं बेरोजगारीचं प्रमाण आहे. हा डेटा कोणी दिला? हा डेटा दिला CMIEनं. सरकारने, भारत सरकारने नॅशनल सॅम्पल सर्वेचा डेटा गेले काही वर्ष झाले पब्लिश करणं बंद करून टाकलेलं आहे. आणि हा पब्लिश करणं बंद करून टाकलेला आहे. त्यामुळे CMIE किंवा अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी त्यांच्याकडनं जो डेटा वारंवार रिलीज केला जातो दरवर्षी, तो डेटा सगळेजण वापरतात. तसं CMIE म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही एक स्वतंत्र थिंक टँक आहे. त्यांनी दिलेला हा डेटा आहे की 8% बेरोजगारी वाढलेली आहे. हे खूप मोठं बेरोजगारीचं प्रमाण आहे. गेल्या 40-45 वर्षामध्ये नव्हतं इतकं बेरोजगारीचं प्रमाण आज वाढलेलं आहे. आणि याच याच्यातनं हा उद्रेक होतो. हा सामूहिकरित्या झालेला उद्रेक आहे. त्याशिवाय व्यक्तिगत पातळीवर सुद्धा मोठे उद्रेक झालेले आहेत. 2020 मध्ये पुन्हा CMIचाच डेटा आहे की 3,500 पेक्षा जास्त नोकरी मागणाऱ्या युवकांनी आणि युवतींनी आत्महत्या केलेल्या आहेत, कारण नोकरीच मिळत नाही. पण हे जे संकट आहे हे जे दिसतंय त्यापेक्षा बेरोजगारीचं संकट आज आता जे दिसत आहे त्यापेक्षा खूप जास्त गंभीर आहे. जर का आपण खरोखर डेटामध्ये आणि वास्तविक परिस्थिती आहे किंवा योग घातलेली परिस्थिती आहे याच्याकडे जर का डोळसपणे या युवकांनी बघायला सुरुवात केली तर लक्षात येईल की परिस्थिती खूपच भयानक आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढले होते. पहिला मोर्चा 1 लाखाचा निघाला, नंतर 2 लाखाचे निघाले, 3 लाखाचे निघाले, 7 लाखाचे, 8 लाखाचे मोठे मोठे मोर्चे निघाले. या मोर्चांचा उद्देश शेवटी गोळा बेरीज करून हा एकच होता की मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. यावर नितीन गडकरी म्हणाले आरक्षण नोकऱ्याच नाही, सरकारी आरक्षण कुठून मागतो? आज ही परिस्थिती बदललेली नाही.
लोक आरक्षण मागतात इतक्या मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रात जर काही मिळून पाहिलं तर जवळपास किमान 51 लाख लोकांनी मोर्चे काढले. कशासाठी? तर आरक्षण घ्यायसाठी तर नोकरी मिळण्यासाठी. पण तरीही काही नोकऱ्या मिळाल्या नाही. आरक्षणाचा प्रश्न लटकलेला तो लटकलेला. म्हणजे म्हणावं की भारतातल्या नोकऱ्यांचं संकट गंभीर आहे आपल्याला दिसतं त्यापेक्षा. त्याचं एक छोटं उदाहरण देतो. बांगलादेश, व्हिएतनाम आणि मेक्सिको ह्या नुकत्याच उदयाला येत असलेल्या किंवा जोरात पुढे येत असलेल्या ज्या अर्थव्यवस्था आहेत या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये भारताची 2020 जर का कामगिरी पाहिली तर बेरोजगारीचा दर 8% आहे भारताचा. हा जर का पाहिल्याची तुलना केली तर बांगलादेशमध्ये 5.25%, व्हिएतनाममध्ये 2.25% आणि मेक्सिकोमध्ये 4.7% एवढाच बेरोजगारीचा दर. ह्या भारतासारख्याच उभरत्या आणखी वेगाने पुढे येणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पण या देशांनी त्यांच्या देशांमध्ये नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीनं अर्थव्यवस्था राबवलेली आहे. भारतासारखीच वेगाने पुढे जाते. पण तरीही तिथे आपला इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला नाही. आपल्या इथं नोकऱ्यांचं प्रमाण, बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे. बरं, दुसरी परिस्थिती अशी आहे की ज्या लोकांना नोकऱ्या आहेत त्यांचं जर का पाहिलं तर एकूण नोकरी करणारी जी भारतातली सगळी लोकसंख्या आहे या लोकसंख्येपैकी 45% नोकऱ्या अशा आहेत की जिथं त्यांना पगार 9,750 रुपये दर महिन्याला यापेक्षा कमी आहे. म्हणजे 45% नोकरी करणारे लोक 10,000पेक्षा कमी पगार आज मिळवतात. जिथे नोकऱ्या आहेत तिथेही त्यांना मिळणाऱ्या वेतनाची परिस्थिती अशी गंभीर आहे. दिवसाला म्हणजे हे 10,000पेक्षा कमी जर का म्हटलं तर दिवसाला 450 रुपये यापेक्षाही ते कमी आहे. ती 450 रुपयाची संख्या काय आहे? 450 रुपये काय आहे? तर हे 2019 मध्ये 375 रुपये दररोज हे किमान वेतन ठरवलं गेलं होतं. पण त्यानंतर मात्र ते रद्द केलं. त्यांनी का रद्द केलं माहीत नाही. पण ही किमान वेतनाची पातळी सुद्धा रद्द केली. आता तर टीका झाली की ते पुरत नाही वगैरे. पण ही पातळी रद्द केली. त्यानंतर नवीन किमान वेतन किती असायला हवं याची नवीन पातळी ठरवल्या गेली नाही सरकार. अजिम प्रेमजी विद्यापीठाने जो डेटा दिला आहे त्यांचं एक सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट म्हणून त्यांचं सेंटर आहे जे सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट आणि रोजगाराच्या संदर्भामध्ये भारतभर डेटा तयार करत असतात. खूप शास्त्रीय पद्धतीनं तो डेटा तयार करतात, सर्वे घेतात आणि त्याचं विश्लेषण इंटरनेटवर सगळीकडे अवेलेबल होतं. ते पब्लिश करतात. त्यांनी असं सांगितलं की गंमत बघू 1972 ते 1977 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये GDP वाढीचा दर म्हणजे ज्याला आपण विकासाचा दर म्हणतो, या देशातला विकासाचा दर 1972 ते 1977 या 5 वर्षांमध्ये 4.6% होता. तेव्हा रोजगार वाढीचा दर 2.6% होता. त्याच्यानंतर 1982 ते 1986 या कालखंडामध्ये GDP वाढीचा दर 4% होता. रोजगार वाढीचा दर घटला 2.6%वर तो कमी झाला आणि रोजगार वाढीचा दर 1.7% झाला. 1993 ते 1999 या 6 वर्षाच्या कालावधीत विकासाचा दर भारताचा वाढला आणि तो 6.8% झाला. पण बेरोजगारीचा म्हणजे रोजगार वाढीचा दर आणखी कमी झाला. तो 1.7%वरून 1%वर. 2004 आणि 2009 या दरम्यान विकासाचा दर आणखी वर गेला. तो 8.7% झाला. रोजगाराचा दर 1%पेक्षा कमी झाला. 2011 ते 2015 या कालावधीत रोजगाराचा विकासाचा दर 8% झाला, पुन्हा वाढला. आणि रोजगार निर्मितीचा दर 0.6% झाला. म्हणजे विकासाचा दर आणि रोजगार निर्मितीचा दर हे एकमेकाच्या विरोधात आहे. याचं प्रमाण एकमेकाच्या विरोधात आहे. अजिम प्रेमजी विद्यापीठाने या 1972 ते 2018 इथे 15 पर्यंत मी डेटा घेतला आहे.
पण 2018 पर्यंतचा जो डेटा त्यांनी दिला, तो जो अभ्यास केला, त्याच्यावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की जेव्हा GDP म्हणजे विकासाचा दर 3% वाढतो, त्यावेळी रोजगाराचा दर 1% कमी होतो. म्हणजे काय आहे की आपला जो विकास होतोय, हा विकास रोजगाराशिवाय होणारा विकास आहे. जॉबलेस ग्रोथ याला ही टर्मिनॉलॉजी वापरली. We have entered into an era of jobless growth of the economy. GDP वाढेल, सगळंच वाढेल, पण रोजगार नवीन निर्माण होणार नाही, ही अशी परिस्थिती ही आहे. हा 2018चा अझीम प्रेमजी विद्यापीठाचा डेटा आहे. त्याचा पुन्हा गेल्या वर्षी पण आला, गेल्या वर्षी 2020मध्ये त्यांचा नवीन डेटा आला. त्यामध्ये काही फार फरक पडलेला नाही आहे, तो आणखी खाली गेला आहे. माझ्याकडे दुर्दैवाने तो आज डेटा की रोजगाराच्या वाढीमध्ये किंवा रोजगार निर्मितीमध्ये जी घट झाली, ही उद्योग म्हणजे जिथे उत्पादन होतं त्या उत्पादनामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये जिथं सर्व्हिसेस दिल्या जातात, अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये ही घट होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीमधली जी रोजगार निर्माण होण्याची जो रोजगार निर्माण होतो तो पुणे आहे शून्याच्या खाली गेलेला आहे. म्हणजे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे घटतोय. म्हणजे उद्योगात घटतोय रोजगार, सेवा क्षेत्रात घटतोय आणि शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार घटत आहे. आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठल्याही उपायांनी वृद्धी होत आहे असं दिसत नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पादन जरी वेगाने वाढत असलं तरी हे वाढीव उत्पादन देशाचा होणारा विकास हा कमीत कमी श्रम उपयोगात आणून होणारा विकास आहे. आणि श्रमिकांचं विस्थापन म्हणजे श्रमिकांना कमी करून, कामगारांना कमी करून होणारा हा विकास आहे. म्हणजे विकास वाढतोय पण रोजगार कमी होत आहे. कमी श्रमात जास्त उत्पादन काढलं जात आहे आणि त्यामुळे श्रमिकांची सुद्धा संख्या कमी. दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर उत्पादन वाढीची, रोजगार निर्मितीची क्षमता कमी झालेली आहे किंवा संपत आलेली आहे. उत्पादन वाढीने या देशात यापुढे रोजगार निर्माण होणार नाही. याशिवाय दुसरं काय, हे नैसर्गिक जे आपण आर्थिक पद्धत किंवा जे अर्थकारण स्वीकारलेलं आहे त्या अर्थकारणाचा परिणाम आहे. त्याशिवाय 2-3 मोठे आघात झालेले आहेत आपल्या देशात. एक पहिला झाला 2016 मध्ये नोटाबंदी करून. तर 2016 ते 2018 या दरम्यान अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जवळपास 50 लाख रोजगार नष्ट झाले. हा पुन्हा CMIचा डेटा. हा पहिला आघात. दुसरा झाला की त्यानंतर जी GST आली, ज्या पद्धतीनं GSTचं इम्प्लिमेंटेशन झालं त्यामुळे 2.3 लाख छोटे उद्योग बंद झाले. या छोट्या उद्योगांमध्ये 2 ते 15 माणसं काम करतात. सर्वसाधारणपणे 5 माणसं एका उद्योगात ॲव्हरेज काढला, एका उद्योगात 5 माणसं काम करत होते. असे 2.3 लाख उद्योग बंद पडले. म्हणजे 11.5 लाख लोकांचा रोजगार इथे गेला. तिसरा डेटा जो CMIने दिला, हा नुकताच दिला, लॉकडाऊन नंतर भारतामध्ये 12 कोटी लोकांचा रोजगार गेला. म्हणजे जे अर्थकारण किंवा अर्थव्यवस्थावर स्वीकारलेली आहे ही अर्थव्यवस्था नवीन रोजगार निर्माण करत नाहीये. आणि हे 3 मोठे ऑनस्लॉट झालेले आहेत, 3 मोठे प्रहार झालेले आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि याच्यापासून युवकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मग हे जय श्रीराम आणि अनेक मंदिर मस्जिद हे अनेक इश्यू वेगवेगळ्या पद्धतीनं, सांप्रदायिकतेचे इश्यू वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर आणल्या जातात. जी मार्क्स म्हणा होता धर्म ही अपुजी गोळी आहे, ती खूप चांगल्या पद्धतीनं अपुजी गोळी वापरल्या जाते समजा झाली.
दुसरा एक आणखी मजेदार म्हणण्यापेक्षा मजेदार म्हणा किंवा दुर्दैवी म्हणा एक असा डेटा आहे. हा पुन्हा अझीम प्रेमजी विद्यापीठानं केलेल्या अभ्यासातून निर्माण झालेला आहे. बेरोजगारीचं प्रमाण सुशिक्षितांमध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणजे व्यक्ती जितकी जास्त शिकलेली तितकी ती बेरोजगार राहण्याची शक्यता जास्त आहे. 2018 मधला अझीम प्रेमजी विद्यापीठाचा सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटचा जो डेटा आहे तो असं म्हणतो की जे शिकलेलेच नाही आहेत, इलिटरेट आहेत, निरक्षर आहेत, त्यांच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 2% आहे. मी मधलं वाचत नाही. आणि हायर सेकंडरीपर्यंत जे शिकले आहेत, म्हणजे 11वी 12वी जे शिकलेले आहेत त्यांच्यामध्ये बेरोजगाराचं प्रमाण 7.5% आहे. जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांच्यामध्ये बेरोजगाराचं प्रमाण 16.5%. म्हणजे जितके शिकत जाल, जितके जास्त शिकाल तितकी तुम्ही बेकार म्हणजे बेरोजगार राहण्याची खात्री बाळगायला हवी. तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला रोजगार मिळेल. याचं कारण एक आहे की ज्यांना शिक्षणाची संधीच मिळत नाही किंवा जे शिकलेच नाही त्यांच्या समोर जे वाट्याला येईल ते समोर दिसेल ते काम करण्यावर पर्याय नसतो. म्हणून ते जे समोर येईल ते स्वीकारतात, त्याच्या मागे लागतात, त्यातून रोजगार निर्मिती करतात स्वतःचा. म्हणून जे कमी शिकलेले आहेत किंवा शिकलेलेच नाही त्यांच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप कमी आहे. आणि त्याच्या 8 पटीने जास्त बेरोजगारीचं प्रमाण पदवीधरांमध्ये आहे. उच्च पदवीधर ज्यांनी डॉक्टरेट केलेली आहे, पोस्ट डॉक्टरेट केली आहे, त्यामध्ये तर बेरोजगारीचं प्रमाण आणखीनच भयावह आहे. ही जी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीला आणखीन भीषण करण्यासाठी म्हणून जे समोर वाढवून ठेवलेलं दृश्य आहे ते आहे 4थी औद्योगिक क्रांती. या 4थ्या औद्योगिक क्रांतीचे काय म्हणू उद्गाता म्हणा किंवा ज्यांनी हे सगळ्यात पहिल्यांदा समोर मांडलं ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे चेअरमन, फाउंडर आणि चेअरमन क्लाउस शॉप यांनी 2018 मध्ये हा द फ्युचर ऑफ जॉब्स म्हणून हा रिपोर्ट पब्लिश केला. त्याचं पुस्तक आहे बरोबर फ्युचर ऑफ जॉब्स. त्यात त्यांनी म्हटलं की 2035 पर्यंत या जगातली आज जी 2018 मध्ये जेवढ्या नोकऱ्या आहेत त्याच्या 50% नोकऱ्या 2035 पर्यंत जातील, शिल्लक राहणार नाही. कारण ही 4थी औद्योगिक क्रांती येऊ शकते जिच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो. 2035 पर्यंत जगभरातले 50% जॉब जाणार आहेत. 2018 मध्ये त्यांनी क्रेडिट केलं, 2019 मध्ये त्यांनी करेक्शन केलं या रिपोर्टमध्ये एका वर्षात. ते म्हणाले 2035 तर खूपच लांब झाला. गेल्या एका वर्षभरात 2018 ते 2019 मध्ये ज्या वेगाने 4थी औद्योगिक क्रांतीचा प्रसार आणि प्रचार झाला सगळीकडे त्यामुळे 2035 नाही 2030 पर्यंतच्या सगळ्या नोकऱ्या जातात. 50% नोकऱ्या 35 पर्यंत जाणार होत्या. म्हणजे 18 वर्षात जे जाणार 17 वर्षात जाणार होत्या ते त्यांचं म्हणणं 17 आणि पुढच्या 12 वर्षातच जाणार. ही परिस्थिती आणखीनच भीषण आहे. करोनाने काय केलं की करोनाच्या काळामध्ये जे सगळे लोक परत गेले त्याच्यामध्ये बहुतेक सगळ्या कारखान्यांनी बहुतेक सगळ्या उद्योगांनी ऑटोमेशन नावाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात आणला की पुन्हा लोक गेले आणि परत आलेच नाही तर काय केलं. म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे सुरू केलं यांत्रिकीकरण सुरू केलं त्या यांत्रिकीकरणातून जगासमोर पुन्हा खूप मोठे प्रश्न उभे राहिलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर भारतात देखील ऑटोमेशन घडलं. एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो की ड्रायव्हरलेस कार आपण या प्रकारचं खूपदा पेपरमध्ये वाचतो.
गुगलपासून मायक्रोसॉफ्टपासून जगातले याचे यावर सगळे ॲमेझॉनपासून सगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांनी यामध्ये खूप पैसा होत आहे रिसर्चमध्ये. या विषयावर आम्ही मुंबई IITच्या IT सेक्शनला म्हणजे कॉम्प्युटर सेक्शनच्या सगळ्या आणि सॉफ्टवेअर सेक्शनच्या खूप लोकांशी बोललो, त्याच्या HODशी बोललो, त्यांची चर्चा केली की हे सगळं काय प्रकरण आहे. त्यांचं म्हणणं असं हे गौरवला काही उलगडत नाही की ड्रायव्हरलेस कार का हवी. एक विमानाच्या इंडस्ट्रीचं उदाहरण मला माहीत आहे, जे लोकमतमध्ये त्याचे डिटेल्स आले होते. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये असं आहे की प्रत्येक विमानामध्ये 2 पायलट असतात. एक कॅप्टन असतो आणि एक को पायलट असतो. विमानामध्ये असे ऑटो मोड नावाचा एक प्रकार असतो, ज्यात ऑटो मोडमध्ये टाकलं तर दोन्ही पायलटला एक असं काम आहे. पण तरीही जे काम आहे ते कमी व्हावं, को पायलटची गरज भासू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात जे नवीन विमान बनतात त्याच्यामध्ये ऑटो पायलट हा अत्यंत प्रगत असा प्रकार त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे. आणि त्यांनी जगभरामध्ये $13 बिलियन दरवर्षी वाचतील हा असा त्यांचा अंदाज. हा फार मोठा आर्थिक फायदा या विमान कंपन्यांना होणार आहे. पण बाकीच्यासाठी जगभरात इतके ड्रायव्हर्स आहेत. मुंबईतच काही वर्षापूर्वी जेव्हा मी शिकायला गेलो 77-78ला, तेव्हा काही लाख टॅक्सीज होत्या. आता ते किती वाढल्या तरी ओला गेला किती वाढल्या तरी बघा, टॅक्सी रिक्षा भारतासाठी. ड्रायव्हरलेस गाड्या आहेत ह्या सगळ्या लवकर जाणार आहेत आणि फार लवकरच जाणार. याशिवाय दुसरं म्हणजे त्याचा मी उल्लेख करतो की इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स, बॅटरी ऑपरेटेड कार, बॅटरी ऑपरेटेड स्कूटर. यातनं पर्यावरणाला काहीच फरक पडत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये या 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो वगैरे काही असो, यामध्ये जे इंजिन आहे तेच इंजिन तयार करतात आणि झालेलं आहे, त्यात इंजिनच नसतं. एका कारमध्ये मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बरेच वर्ष काम केलं. एका कारमध्ये साधारणपणे 5000 पार्ट्स असतात. जी आपली पेट्रोल डिझेलची कार असते त्यात 5000 वेगवेगळे पार्ट्स असतात. आणि जे इलेक्ट्रिकल व्हेकल असतं त्याच्यात 500 पेक्षाही कमी पार्ट्स. तर म्हणजे हे कारखाने डुबले, त्याचा लोकांचा रोजगार गेला आणि स्कूटर कार रिपेअर करण्याचे मेकॅनिक होते तेही गेले. ते येऊ घडले. पण ही ड्रायव्हरलेस कार तर येते म्हणतात ते ऑलरेडी आलेली. मला नक्की माहीत नाही कुठल्या ट्रेन्स आहेत भारतातल्या, पण 2 ट्रेन्स अशा आहेत जिथे ड्रायव्हरलेस इंजिन्स आहेत. अमेरिकेमध्ये बहुतेक सगळ्या गाड्या ड्रायव्हरलेस इंजिन आहेत, ते ड्रायव्हरलेस. गेल्या वर्षापासून अमेरिकेच्या एका फ्लीट कंपनीने, मला आता सध्या त्याचं नाव माझ्यासमोर नाही, त्या ट्रान्सपोर्ट कंपनीने जे 18 ॲक्सेल ट्रक्स असतात त्यांचे 1818 ॲक्सेल ट्रक्स ड्रायव्हरलेस बनवलेले आहेत आणि जवळपास 1 लाख महिलांची त्याचं ट्रान्सपोर्टेशन व टेस्ट झालेली आहे. ॲक्च्युअली त्यात माल भरून वेगळ्या डेस्टिनेशनला पोहोचून तिथे एक इंजिनियर आणि एक ड्रायव्हर टेस्ट रनसाठी ते गाड्यांमध्ये होता, पण त्यांना त्या ट्रकला कुठेही हात लावावा लागला. 1800 ट्रक्स 1 लाख किलोमीटरपेक्षा जास्त, 1 लाख मैल अमेरिकेत किलोमीटरमध्ये मोजत महिलांमध्ये 1 लाख मैलाचं दळणवळण त्यांनी केलं. ड्रायव्हरलेस आहे. हा भारतातही मोठ्या प्रमाणावर येऊ घातलेला हा प्रकार आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑटोमेशन होऊ घातलेलं आहे. सगळीकडे आपण मोबाईल जो वापरतो, या मोबाईलमधनं आपण किती लोकांच्या नोकऱ्या घालवल्या आहेत त्याचा आपण कधी विचार करतो. मोबाईलमधनं आपण बसचं तिकीट बुक करतो, आपण ट्रेनचं तिकीट बुक करतो. आता बहुतेक सगळ्या विमान कंपन्यांनी त्यांची बुकिंग ऑफिसेस बंद करून टाकलेले आहेत, कारण मोबाईलवरनं किंवा लॅपटॉपवरून तिकीटं काढल्या जातात. सिनेमाची, नाटकाची सगळी तिकीट तुम्हाला मोबाईलवरनं काढतात.
त्यामुळे हे जे बुकिंग करणारे लोक होते हे सगळे गेले किंवा जे शिल्लक राहिले ते थोडेसं तेही जातात. एक नवीन जॉब निर्माण झाले झोमॅटो स्विगी वगैरे वगैरे हे सगळे आपण म्हणतात ते अचानक सगळीकडे जर पीक आलेलं आहे हे दिसतात सगळीकडे मोटरसायकलवरून जोरात इकडून तिकडे मालाची डिलिव्हरी करणार. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आणि आता काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये ड्रोनद्वारे डिलिव्हरी करण्याला परवाना दिलेला आहे सरकारने. ऑस्ट्रेलियामध्ये 1 वर्षापूर्वी दिला, भारतामध्ये आता एखाद्या महिन्यापूर्वी दिलेला आहे. आता तो परवाना ट्रायल बेसिसवर आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये तो सक्सेसफुल झाला त्यामुळे तो इथे होईलच यशस्वी त्याबद्दल काही वाद नाही. त्यामुळे आज जे मोटरसायकल घेऊन फिरणारे पोरं दिसत होते ते पोरं गायब राहणार, ते पोरं राहणार नाही, त्यानंतर ड्रोन येऊन डिलिव्हरी करून जायचं पोरं. तर अशा ह्या अनेक गोष्टी जर का आपण आपल्या आजूबाजूला पाहिल्यात अनेक गोष्टी दिसत आहेत ज्या या ऑटोमेशनमुळे यायला लागल्या. आणि त्यात एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचा एक आणखीनच भयानक प्रकार आहे. जेव्हा आम्ही या करोनाच्या जस्ट आधी IIT मुंबईच्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सशी जेव्हा बोललो होतो तेव्हा ते असं म्हणाले होते की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला फार घाबरायचं कारण नाही, कारण ते फक्त पॅटर्नवर काम करतं. जिथं पॅटर्न असतात तिथे एखादी गोष्ट ठरलेली ती कशी करायची त्या ठरलेल्या गोष्टीवरच ते काम करतं. त्यापेक्षा ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स विचार करू शकत नाही. गेल्या आठवड्यात गुगलनी त्यांचा एक इंजिनियर काढून टाकला, कारण गुगलचा जो चॅटबॉक्स आहे त्या चॅटबॉक्सवर त्यांनी गेले 6 वर्ष काम केलेलं. त्या टीममध्ये आहे त्या चॅटबॉक्सवर गेले 6 वर्ष त्यांनी काम केलं. गेल्या महिन्यात त्यांनी त्या चॅटबॉक्सच्या पाठीमागच्या कॉम्प्युटरचा इंटरव्ह्यू घेतला आणि तो या कन्क्लुजनला आला की याच्यामध्ये आत्मा आहे. तरी हा शब्द वापरला आत्मा आहे हा फक्त समजण्यासाठी आहे की तो चॅटबॉक्सवाला कॉम्प्युटर म्हणाला की मला सगळं कळतं, मला भावना आहेत, मी मला वाईट वाटतं, मला आनंद होतो, माझ्या सगळ्या भावना आहेत. कुठल्या कुठल्या भावना आहेत हे विचारलं त्यांनी, सगळ्या भावना सांगितल्या. फक्त एक भावना त्यांनी सांगितली नाही की लैंगिक भावना, ही सोडून त्यांनी सगळ्या माणसाच्या ज्या भावना त्या सगळ्या सांगितल्या. आणि त्या इंजिनियरनी हा इंटरव्ह्यू पब्लिश केला, पण गुगलनी त्याला काढून टाकलं. गुगलनी डिनाय केला की आमच्या चॅटबॉक्समध्ये सगळे प्रकार आहेत. त्याच्यावर खूप लोकांनी प्रतिवाद केला. पण परिस्थिती अशी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खरोखर इंटेलिजन्सकडे जात आहे आणि तो काय धुमाकूळ घालेल सगळीकडे ते सांगता येत नाही. यात असं म्हणतात की या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यांत्रिकीकरणामुळे टेबलवर बसून करण्याच्या बहुतेक सगळ्या नोकऱ्या जाणाऱ्या आहेत. क्लासची असो कुठली जी रिपिटेटिव्ह आहे ती सतत एकसारख्या पद्धतीने आपण करत राहतो त्या नोकऱ्या जाणार आहेत. ट्रान्स्क्रिप्शन, मेडिकल प्रिस्क्रिप्शन देणे, रुग्णाला तपासून त्याच्या टेस्ट करून त्याला काय झालं आहे या रोगाचं निदान करणे, याच्यात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं जातो. ते सॉफ्टवेअर वापरलं जातात आणि डॉक्टरची गरज जवळपास संपत आलेली आहे. फक्त ते मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे वापरात आलेलं नाही आहे. डॉक्टर स्वतःच्या अनुभवानं त्यांनी जे काय काही 1000 पेशंट पाहिलेले असतात त्या 1000 पेशंटच्या आधारावर तो तुमच्या रोगाचं निदान करतो. या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कित्येक लाख लोकांचा डेटा असतो, त्या याच्यावर अत्यंत ॲक्युरेट पद्धतीनं निदान केलं जातं. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जी नवीन सॉफ्टवेअर पुरवलं जात आहे हे सॉफ्टवेअर त्या जजच्या बाजूला असतं, ते सगळं रेकॉर्ड करतं जे काही डिसिजन आहे आणि यातनं निर्णय काय द्यायचा हे ते ठरवतं. सध्या तो निर्णय देत नाही, पण जजनी दिलेला निर्णय हा बरोबर आहे का नाही हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा त्या केसच्या डिटेलमध्ये न जाता तपासून बघू शकतो. 2019 मध्ये 2 सुप्रीम कोर्टाचे माजी जज 15 दिवस मुंबई IITकडे तळ ठेवून होते या सॉफ्टवेअरचं टेस्टिंग करायचं. हे जेव्हा आम्ही तिथे
या आय टीच्या संदर्भात प्रश्न विचारायला गेलो होतो तेव्हा आम्हाला कळलं की ते सगळे उत्तर दिले. कायद्याचे तर सगळ्या गोष्टी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे सगळं मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यातही दुसरं असं आहे की चीनमध्ये आता या कोरोनाच्या काळात आणि इतर काळामध्ये बऱ्याच देशांनी असं ठरवलं की चीनमधून आपले उद्योग बाहेर काढून घ्यायचे चीनच्या आलेलावीमुळे आणि त्या कोरोनाच्या सगळ्या प्रकारांमुळे. गमत अशी आहे की चीनमधनं जे उद्योगधंदे बाहेर निघाले त्यासाठी आपण वाट बघत होतो आपल्याकडे येणार, पण ते आले नाहीत आपल्याकडे. याचं कारण असं की भारतापेक्षाही जास्त गरिबी असलेले आणि स्वतःच मजूर मिळणारे देश म्हणजे बांगलादेश, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स. चीनमधून निघालेले बहुतेक सगळे उद्योग तिकडे गेले, ते आपल्याकडे आले नव्हते. म्हणजे जे करोनाच्या ह्याच्यामध्ये आपण वाट बघत होतो की चीनचे उद्योग आपल्याकडे येतील का, चीनमधून स्पेशली अमेरिकेने आगायला सुरुवात केली होती, ते आलेच नाही, ते गेले. त्यामुळे हा भविष्यात किंवा बेरोजगारीच्या प्रश्नावर जितक्या काय भारतातल्या आणि भारतीय असलेल्या पण भारताच्या बाहेर असलेल्या अमर्त्य सेनपासून तर बसूवर सगळ्या लेखकांचे जर का आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे तुम्ही जर का मतं पाहिले तर त्यांचं म्हणणं कसं आहे. मी हा जो पेपर बनवला की नोट्स काढले त्या सगळ्या लोकांचे पेपर्स वाचूनच मी काढले. माझ्या डोक्यात काही हे जे सगळे लोक म्हणतात तेच तुझे म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं की नोकरीच्या संधी आणि रोजगार यापुढे निर्माण झालाच तर तो कनिष्ठ पातळीवरच्या सेवा क्षेत्रात होणार आहे. उदाहरणार्थ साफसफाई करणे, डिपार्टमेंटल स्टोर्समध्ये शर्टांच्या किंवा कपड्यांच्या घड्या काढणे, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची स्वच्छता राखणे किंवा त्या प्रकारचे. याच्यात एक भारतातच सर्वे झाला होता. त्या सर्वेक्षणानुसार अशा परिस्थितीत ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यापैकी बऱ्याच तरुणांनी नोकऱ्या मिळूनही त्या नोकरीला गेले नाही किंवा ज्यांनी नोकऱ्या घेतल्या त्या नोकरी सोडून परत आले, कारण त्यांना हवे तसली जॉब, त्यांना व्हाईट कॉलर जॉब हवे. ते व्हाईट कॉलर जॉब यासाठी हवे की व्हाईट कॉलर जॉब आपल्या देशामध्ये जे काय तुटपुंजी आहे ते आणि श्रम करून मिळणारा काम, तर श्रमाने मिळणारा जो वेतन आहे आणि व्हाईट कॉलर टेबलमध्ये बसून करणाऱ्या कामाची वेतन यामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यासाठी सगळ्यांना अट्रॅक्शन आहे ते टेबलवरच्या जॉब्स, टेबलवरच्या कामाचं. त्यामुळे जिथे रोजगार मिळाला तिथेही लोकांनी रोजगार सोडून दिले तेव्हा खूप लोक रोजगाराला आलेच नाही. पुन्हा CMIचा डेटा आहे मला वाटतं काही एक महिन्यापूर्वी आला होता की भारतातल्या जवळपास 5.5 कोटी तरुणांनी नोकरीसाठी अर्ज करणं सुरू केलं. कारण गेले अनेक वर्षात नोकऱ्यांसाठी अर्ज करून नोकऱ्या मिळतच नाही असं म्हणल्यानंतर 5.5 कोटी लोकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज करणं बंद केलं. तरीही हा प्रकार आहे. गुजरातमध्ये 3,000 नोकऱ्यांसाठी 13 लाख अर्ज आले. त्यातले अर्ज न करणारे त्या 5.5 लाखांमध्ये काही होते, 5.5 कोटींमध्ये काही लाख 5.5 कोटींमध्ये काही. तर हा जो प्रकार आहे तो म्हणजे शिकलेल्या तरुणांना किंवा न शिकलेल्या तरुणांनाही त्यांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये ज्या वाढलेल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करतील असे जॉब या देशात निर्माण होत नाही. त्या रोजगार निर्मितीचा पुरेसा पुरवठा नाही. आता हा आहे आपल्या इथल्या रोजगारीचा सिनारिओ. हा आणखीनच भीषण होत चाललेला आहे. लोकमतमध्ये दर गुरुवारी जे युवकांसाठीचं पान असतं त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आणि लोकांच्या समस्यावर इंडस्ट्री 4.0 IR 4.0 याच्यावर सतत माहिती ती जर वाचली तर लक्षात येईल रोजगाराची परिस्थिती आपली किती भीषण आहे आणि रोजगार यामुळे निर्माण होणार नाही. त्यामुळे आता करायचं काय म्हणजे हा बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा कसा याला उत्तर देताना म्हणजे त्याला उत्तर शोधत असताना काही जणांनी अर्थव्यवस्थेची अधोगती व्हायला हवी असं सांगितलं. म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर कमी व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं. कारण हे पाहिजे विकासाचा दर जितका वाढतो तितका बेरोजगारीचं प्रमाण वाढतं, तितका रोजगार निर्माण होण्याचा दर कमी होतो.
अधोगती व्हावी, विकासाचा दर कमी व्हावा, ज्या पद्धतीने GDP मोजला जातं ते कमी व्हावं, त्यासाठी या पद्धतीची आर्थिक व्यवस्था आपल्याला यायला हवी असं मांडणी केली आहे. या मांडणीमध्ये भारतातले चंद्रकांत केळकर जे महाराष्ट्रातले आहेत, मुंबईत असतात, त्यांनी मांडणी केलेली, त्यांनी जे पुस्तक लिहिले ते सुद्धा लेख लिहित राहतात. आणि जॉर्जस वॉलिस नावाचा हा अधोवृद्धीचा म्हणजे कमी विकास दराचा प्रणेता, या सगळ्यांनी जी मांडणी केली आहे, या सगळ्यांच्या यांचा मांडणीच्या प्रस्तावनेत याचं म्हणलेलं आहे त्यांनी की आम्ही जी मांडणी केली आहे, या मांडणीचा वारसा महात्मा गांधींनी लिहिलेल्या हिंद स्वराज यामध्ये त्यांनी आर्थिक परिस्थितीवर जे भाष्य केलेलं आहे तो गाभा आहे आमच्या सगळ्या माणसांना. म्हणजे भारतातलेच नाही तर विदेशातले सुद्धा जे आर्थिक विषयाचे तज्ज्ञ आहेत, या विचार करायला लागले की या परिस्थितीवर तोडगा काय काढायचा, तर यावर त्याचं गांधीकडे जाणं हे महत्त्वाचं असतं. क्लाउस शॉप हा जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा चेअरमन आहे, तो म्हणतो की मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार नाही, त्यामुळे छोट्या प्रमाणावर गावामध्ये रोजगार निर्माण करणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. तो गांधीचं नाव घेत नाही, त्यांनी गांधीचं नाव ऐकलं की नाही, पण तो सांगतो ते हे सगळे हेच प्रकार आहे. तर मग आता करायचं काय? रोजगार निर्मितीसाठी करायचं काय, बेरोजगारांनी करायचं काय, हा गहन प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आज नाही. असं कारण असं की बेरोजगारीची दिशा आणि कुठल्या क्षेत्रातल्या लोकांना बेरोजगार करेल हे या नवीन तंत्रज्ञानाच्या दिशेनं ठरतं, ती दिशाच कळते. महाराष्ट्रातले विवेक सावंत यांनी याच्यावर 6 लेखांची लेखमाला लिहिलेली आहे. पण त्यांच्याही मध्ये कपड्यांच्या घड्या घालणे, साफसफाई करणे, रुग्णांची सेवा करणे, तत्सम अशा कामाशिवाय दुसरी कुठलीही कामं युवकांसाठी शिल्लक राहणार नाही असा त्यांचा सूर आहे. त्यामुळे या रोजगार देण्यासाठी काय करायचं आपल्याला, या प्रश्नावर एक अवलिया आहे प्रदीप शर्मा नावाचा, हा छत्तीसगडमध्ये. यांनी एक स्वतःच्या पद्धतीनं एक उत्तर शोधून काढलं. हा IITचा इंजिनियर आहे. त्यानंतर त्यांनी PG पेट्रोलियम प्लांट्समध्ये केलेलं आहे आणि आणखी दोन विषयामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. रिलायन्स एक्स्केव्हेशनमध्ये, रिलायन्स पेट्रोलियममध्ये तो व्हाईस प्रेसिडेंट म्हणून होता. 40व्या वर्षी त्यांनी नोटीस केली आणि रोजगार निर्मितीच्या मागे लागला. तो पक्का गांधी आणि विनोबावाला आहे आणि गांधी विनोबाचा प्रचंड अभ्यास केला, भारतीय अध्यात्माचा अभ्यास केला. तो जंगलात जाऊन राहिला, हिमालयात जाऊन राहिला, साधूंच्या सोबत राहिला आणि शेवटी त्यांनी रोजगार निर्मितीचा एक फॉर्म्युला निघाला. छत्तीसगडमध्ये जिथे तांदूळ पिकतो त्या बेल्टमध्ये त्यांनी तांदूळ उत्पादन करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांसोबत 2 वर्ष राहिले. त्यांना ते तांदूळ म्हणजे उत्पादन करायचे, आपल्यासाठी ठेवायचे आणि मंडई जाऊन विकून टाकायचे, धान विकून टाकायचे. तर त्यांनी सांगितलं हे असे प्रकार करायचे नाही. त्यांना तो तांदूळ पॉलिश करायला शिकवलं. धानातून वेगळा करायचा, पॉलिश करायचं, त्याचं ग्रेडेशन करायचं वेगवेगळ्या प्रमाणे, त्याचं सुंदर पॅकिंग करायचं आणि त्याचं मार्केटिंग करायचं. हे सगळे साधारणपणे 2020च्या पूर्वीचे 3 वर्ष म्हणजे 17, 18, 19 या 3 वर्षांमध्ये त्या भागातल्या आदिवासी पोरांनी निर्माण केलेला तांदूळ त्यांनीच प्रोसेस केला, त्यांनीच पॅक केला आणि मॉल्समध्ये विकला. ब्रँड त्यांचा बनवला. काही हजार टन तांदूळ त्यांनी या माध्यमातून विकला. तर आज तो त्यातला बाहेर आला. तिथे खूप मोठे पगार मिळते, लोकांना रोजगार फार निर्माण होत नाही. एका माणसाला साधारणपणे महिन्याला 8 ते 10 हजार एवढा रोजगार मिळतो. पण तो घरातल्या दोघांना घेऊन 3घांना रोजगार मिळतो. म्हणजे 8 ते 24 ते 30 हजार महिन्याला एका कुटुंबाला त्यातून मिळू शकतो. आणि हे ते सगळे आदिवासी पोरं करतात. त्यांनी
मोठ्या प्रमाणावर त्या बेल्टमध्ये आपल्याला रोजगाराचा प्रश्न आपला आपण सोडवला. ते आता मला वाटते गव्हाच्या मागे लागले होते. इतके प्रोफेशनल झाले आहेत की आता ज्या पुढे प्रदीप सिंह जेव्हा त्यांच्याकडे जातो गव्हासाठी त्यांनी बोलवलं होतं, ते त्याला म्हटले की आता तुझी कन्सल्टेशन ठीक आहे, ती आम्ही तुला देतो. आम्ही तुला विचारतो कसं करायचं, टेक्नॉलॉजी तू मला दे, आम्ही मेहनत करतो, तू आम्हाला शिकव आणि त्याची तू फी घे, आम्ही तुला फी द्यायला तयार आहोत. ती इतक्या प्रोफेशनल पद्धतीने ते करतो. त्यानंतर त्याने छत्तीसगड मग ते पाटण दरवा पूर्वा वगैरे काय म्हणतात ते कदाचित सुवर्णा माहीत असेल. ते 4 हे आहे तिथले नहर, तिथली शेती, तिथलं गोधन हे पशुधन आणि आणखी माहिती असं काय त्यांनी यातनं रोजगार निर्माण, शेण गोळा करण्यापासून त्यांनी शेणापासून सुद्धा त्यांनी लोकांना रोजगार मिळवून दिले. आणि छत्तीसगड सरकारने मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग केलेला आहे, राज्यभर केलेला आहे. आम्ही तसे एक सेंटर बघून आलो. तिथे काय करत आहे म्हणजे ते उच्च दर्जाचे अत्यंत महागडे तिथे जाणारे मशरूम ते तयार करतात, ते साबण तयार करतात, ते खादीचा कपडा मिळतात, ते शेतातल्या धान्याचं प्रोसेसिंग करतात, डाळी बनवून ते विकतात. ते मग त्यांनी मोत्याची शेती करायला सुरुवात केली आहे. तिथे तलावामध्ये विहिरींमध्ये शिंपले टाकून त्यातनं मोती निर्माण करतात, म्हणजे कल्चर्ड मोती आपण त्याला म्हणतो, हे ते निर्माण करतात. हा ग्रीन टी निर्माण करतात, साबण निर्माण करतात. हे अनेक प्रकार ते करतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी रोजगार दिला आहे आदिवासी छत्तीसगडात, बेसिकली आदिवासी भाग. या लोकांना ट्रेनिंग देणे आणि त्यांच्याकडनं हे उद्योग करून घेणे. अर्थात त्याला सरकारी पाठबळ आहे. सरकारने त्याला एक टेक्निकल ॲडवायझर म्हणून घेतलं आणि त्याला कॅबिनेट रँक दिलेला. त्याचं काम फक्त या सगळ्या लोकांना टेक्निकल ॲडवाईस देणे, टेक्नॉलॉजी त्या लोकांना रोजगार मिळवून देणे. तर अशिक्षितापासून तर सुशिक्षित पोळापर्यंत त्यांनी सगळ्यांना, सुशिक्षित पोरं हे सगळे मॅनेज करायला आहे, जसं मार्केटिंग करणं, मॅनेज करणं वगैरे सगळे अशिक्षित आहेत ते सगळे. फ्लोची मिठी इतके प्रचंड प्रकारचे एका सेंटरला की म्हणजे आम्ही तर बघून दंगच राहिलो. सुगम होता, विनोद होता आमच्यासोबत, वर्ध्याचे काही लोक, देशभरातनं अनेक लोक तिथे आले होते त्याचा एक्सपेरिमेंट झाला. तर रोजगाराची निर्मिती अशाच याच्यातनं होणार आहे. रोजगाराची निर्मिती आता सरकारकडनं होणार नाही, कुठल्याच क्षेत्रात होणार नाही. 3 वर्षापूर्वी भारतीय रेल्वेने हे जाहीर केलं की आम्ही 13.5 लाख लोक कमी करणार आहोत, कारण त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जॉब शिल्लक राहिले नाही. आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर ऑटोमेशन झाले आणि आता काय बघितलं की आम्ही 1.5 लाख नोकऱ्या पुरे कुठून येणार आहे. हे इतके कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स येत राहतात. मुख्य काय आहे की नोकऱ्या देऊच शकत नाही, त्यामुळे फक्त आश्वासन दिले जातात. यापुढे रोजगार निर्मितीचा प्रश्न ज्याचा त्याला सोडवायला लागणार आहे. बेरोजगारीची दिशा किंवा रोजगार निर्माण होण्याची दिशा या तंत्रज्ञानात कुठली असेल ते सांगता येणं अत्यंत कठीण आहे. हे या क्षेत्रातले तंत्रज्ञानाच्या आणि अर्थकारणाच्या क्षेत्रातले प्रत्येक सगळे जाणतात. त्यामुळे या बेरोजगारीवर उपाय काय आहे हे न माझ्याकडे उत्तर नको आहे, म्हणजे आपल्यालाच उत्तर शोधायला. तर ही अशी रोजगाराच्या संदर्भातली गंभीर असलेली परिस्थिती आहे, जिच्यावर विस्ताराने विचार करणे आणि काय करता येईल त्यासाठी एकत्र येऊन विचार करणे याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. एक दुसरी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. वर्ध्यामध्ये असताना आम्ही MPSC काही विद्यार्थ्यांशी भेटलो होतो. MPSC UPSC करायला होती ही 2019 होती. त्याप्रमाणे आम्ही म्हणालो की म्हणजे बोलता सगळे कोण तुम्ही काय करता, आम्ही BA केलं, BA आर्ट्स घेतलो. आमच्या वेळेस असं तरी याबरोबर ॲडमिशन मिळते की ते आर्ट्सला जातात. आता तर सगळे बाय चॉईस आर्ट्स घेतात. का तर आम्हाला स्पर्धा परीक्षा मिळते. ते स्पर्धा परीक्षा देणारे पोरं वर्ध्यामध्ये जवळपास 7 ते 8 हजार पोरं स्पर्धा परीक्षा देतात. वर्धा जिल्ह्यातले किती MPSC UPSC सिलेक्शन झाले? UPSC ते एक झाले. MPSCचे काय झाले? UPSCचे देशभरातलं 900पेक्षा कमी जॉब निर्माण, म्हणजे 900पेक्षा कमी लोक सिलेक्ट होतात. लातूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये
सध्या शिक्षणाची परिस्थिती, कोचिंग क्लासेसची परिस्थिती आहे, तिथं न मेडिकलचे बोर्ड लागलेले असतात न कुठले, न कपड्याच्या जाहिरातीचे बोर्ड आहेत. लातूरमध्ये सगळे बोर्ड आहेत, हे सगळे APSC UPSC परीक्षेच्या तयारीचे बोर्ड आहेत. आमचे एक मित्र अतुल देऊळगावकर तिथे आम्हाला असं म्हणाले की लातूरमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रातला वार्षिक टर्नओव्हर 1600 कोटीचा आहे. त्यापैकी 600 कोटी अधिकृत आहे, अधिकृत म्हणजे कॉलेज आणि शाळा, मेडिकल कॉलेजेस धरून यांचा टर्नओव्हर आहे. आणि उरलेला जो 900 कोटीचा टर्नओव्हर आहे हा कोचिंग क्लास आहे. आणि 900 पैकी किमान 700 कोटी कोचिंग क्लासेस हे MPSC UPSC आहे. या अशा मृगजळाच्या पाठीमागे लोकांना धावत ठेवणे हे जे कुठले काय अग्निवर जे काय आहे अग्नी हे मृगजळ निर्माण करत आहे. याशिवाय दुसरं काहीही होते आपले मागे आपलं एक बात बोली भूल गया प्रदीप, क्योंकि प्रदीप ने अपने वो ये CEO था कि लुपिन कंपनी में, लुपिन कंपनी ने ड्रेस कोड है और ड्रेस कोड में बताया गया है कि जितने लोग हैं उनको अमुक तरह का ड्रेस पहनना है. तो देखिए, और वो जो सभी कंपनी में होता है, आपने देखा होगा वो सब गले में लगा के घूमते हैं और सब जगह आपने देखा होगा, सब नौकरी को देखा. प्रदीप बोला कि मैं मेरी नौकरी गई तो भी चलेगा, लेकिन मैं ड्रेस बदलूंगा नहीं. ये जब मैंने मेरे पोते से बातचीत की तो मुझे पता चला क्या खादी का महत्व है. आप गांधीवादी इसलिए खादी पहनते हैं क्या, तो मेहरबानी करके खादी पहनना छोड़ो. अगर आने वाले बच्चों के लिए, अपने पड़पोतों के लिए मैं बोल रहा हूँ, और तुम लोगों को अपने बच्चों के लिए और पोतों के लिए बोलना है, अगर उनके लिए पानी बचाना है, बिजली बचाना है और उनके लिए इको फुटप्रिंट जिसको बोलते हैं, जमीन का पुनर्वापस करना है पर्यावरण के सिवा, तो दूसरा चारा नहीं है खादी के सिवा. आप अगर ऐसा समझ रहे होंगे कि सरकार वो अविनाश इसलिए चलाता है क्योंकि वो गांधीवादियों के साथ रहा है. मैं वर्धा के लोगों को खास करके बोल रहा हूँ कि अविनाश इसलिए सरकार चला रहा है कि वो गांधीवादियों के साथ बैठता है, इसलिए खादी का कपड़ा छोड़ा नहीं. वो कंपनी को पूरे ड्रेस बदलना पड़ा, ड्रेस कोड छोड़ देना पड़ा कंपनी को, क्योंकि वो ऐसा आदमी को खोना नहीं चाहते. वैसे अविनाश को अगर खो देंगे तुम, तो सवाल अविनाश से जाने का नहीं, अविनाश से चरखा बंद करने का नहीं, सवाल तुम्हारे अपने बच्चों का है. क्योंकि इसमें 0% इलेक्ट्रिसिटी लगती है. खादी में 0% इलेक्ट्रिसिटी लगती है. खादी में जब 5100 लीटर, ये मैं पुराने आंकड़े बोल रहा हूँ, खादी में जब 5100 लीटर बीज बोने से, सरकी बोने से कपड़ा बदन पे आने तक 5100 लीटर